तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईन माहिती असेलच. तो म्हणतो, तुम्ही शिकणं थांबवता तो क्षण म्हणजे तुम्ही संपुष्टात येण्याची सुरुवात असते. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात, उद्याच मृत्यू येणार आहे असं जगावं आणि अनंत काळ जगणार आहोत असं शिकत राहावं. आज काही वैचारिक वर्ग नाही, पण हे सांगण्याचे निमित्त हे की त्या महान व्यक्तींच्या या विचारांवर जगणारा एक माणूस, आपला माणूस, आज वयाची 50 वर्ष पूर्ण करतोय. होय, आपले संजय लाला साळुंखे वयाच्या सुवर्ण महोत्सवी टप्पा ओलांडत आहेत. त्यांना त्यांच्या या टप्प्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या समोर असलेले संजय साळुंखे आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये भेटतात. कुणाला ते पत्रकार, कुणाला वकील, कुणाला महसूल क्षेत्रातले अनुभवी, तर कुणाला एक मित्र म्हणून परिचित आहेत. मित्र म्हणजे एकेरी उल्लेख करायला हरकत नाही, तर सदा हसतमुख राहणारा, वेगवेगळ्या गोष्टी तात्काळ अंगीकृत करणारा आपला संजय याचा स्वभाव मनमिळावू, मात्र त्याचा आजवरचा प्रवास साधा नव्हता. एका रेल्वे कामगाराचा हा मुलगा, या मुलाचा खरा पिंड शिक्षकाचा. त्यामुळे वाचन, लेखन, समीक्षा आणि निरीक्षण हा मूळचा स्थायी भाव. आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे या भावनेतून 1997 ते 2004 पर्यंत संजय साळुंखे यानं उल्हासनगर कॅम्प 1 मधील संत रोहिदास प्राथमिक शाळेत अनेक वर्ष मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत अवांतर ज्ञानदानही केलं. मात्र हे चौकटीतलं शिक्षकी जगणं तो फार काळ जगू इच्छित नव्हता. त्याच्यातील लेखकाची तिथे घुसमट होत होती. याच काळात त्यांची पत्रकारितेतील व्यक्तींसोबत जवळीक वाढली. आपले बदलापूरचे संपादक मनोज वैद्य यांनी संजय मधील अस्वस्थ पत्रकार जागा केला. पुढे 2004 पासून दैनिक अंबरनाथ टाइम्सचे संपादक कमलाकर सूर्यवंशी, कार्यकारी संपादक राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पत्रकारितेची खऱ्या अर्थानं सुरुवात केली. यानंतर त्यांनी लिहिलेली कुळगाव बदलापूर विकास आराखड्यातल्या उणीवांवरील चिकित्सक बातमीमुळे संजय साळुंखे हे नाव पत्रकार म्हणून पुढे आलं. यानंतर 6 जानेवारी 2010 मध्येच त्यांनी स्वतः साप्ताहिक आदर्श बदलापूरची सुरुवात केली आणि आपल्यातील लेखक पत्रकाराला खुलं आभाळ प्राप्त करून दिलं. बदलापूर नगरपालिकेतील मोबिलायझेशन, ऍडव्हान्स अँड डीटीआर घोटाळा आणि टीडीआर घोटाळा या विषयांवर सातत्यानं सरकार आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं. या भ्रष्टाचारांचा भांडाफोड करण्यातही संजय साळुंखे यांची भूमिका महत्वाची ठरली. साप्ताहिकांच्या संपादकांमध्ये संजय साळुंखे यांची वेगळी धाटणी आहे. पत्रकारितेचा दुरुपयोग हा आपले वैयक्तिक वैर साधण्यासाठी किंवा हित साधण्यासाठी नसावा, तर लोक कल्याणासाठी असावा, हा विचार संजय पोटतिडकीनं मांडताय. आदर्श बदलापूर मधून त्यांनी अनेक दुर्लक्षित व्यक्तिमत्वांना प्रकाशात आणलंय. आज माध्यमांच्या स्पर्धेत आदर्श बदलापूर डिजिटल स्वरूपात लोकांच्या समोर आलंय. आदर्श बदलापूरचं वार्षिक कॅलेंडर ही आदर्श बदलापूरची नवी ओळख आहे. 6 जानेवारी हा दिवस हा पत्रकार दिन असला तरी खऱ्या अर्थानं दलित, शोषित, पीडित, वंचित, उपेक्षितांची वेदना मांडणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकाचा जन्म हा खरा पत्रकार दिन मानून दरवर्षी त्या दिवशी पत्रकार दिन साजरा करणं हे देखील संजयचं क्रांतिकारी पाऊल आहे. प्रेस क्लबच्या माध्यमातून ही परंपरा अजूनही जिवंत आहे. आज त्यांच्या नावापुढे ॲडव्होकेट ही उपाधी लागली आहे. ती मिळवण्यासाठी त्यांनी वयाच्या 45व्या वर्षात 5 वर्षांच्या LLB अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि त्यात ते यशस्वीरित्या पूर्ण केला. मात्र LLB झाल्यानंतर थांबेल तो संजय कसला? त्यांनी आता LLM अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलाय. नक्कीच या क्षेत्रातही संजय पुढे जातील यात शंकाच नाही. शिक्षक, पत्रकारिता, सामाजिक कार्यकर्ता, वकील अशा विविध भूमिकेतून जगाला परिचित असलेला हा संजय एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व आहे. जगात एकीकडे स्वतंत्र होण्याच्या इच्छेत एका घराची 2 घरं होताना दिसतात. संजय मात्र एकत्र कुटुंब पद्धतीत राहतात. त्यांचे 10 जणांचं कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणून परिचित आहे. संजय यांच्या या वयातही शिकण्याची इच्छा आणि ती पूर्ण करण्याची हातोटी यात त्यांच्या कुटुंबियांचाही तितकाच वाटा आहे. मुलींच्या शिक्षणासाठी धडपडत असताना दुसरीकडे स्वतःच्या असाइनमेंट पूर्ण करणारा संजय हा वेगळाच विद्यार्थी पालक. संजय यांच्या पत्नी मीना, 2 मुली, आई वडील, बंधू, त्यांचे कुटुंब आज त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि तितक्याच भक्कमपणे त्यांचे मित्र, सहकारी, पत्रकार, प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे हितचिंतक त्यांच्या पाठीशी आहेत. संजय यांना सुवर्ण महोत्सवी जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.